पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ह्या आनंदात मी कुठेच नाहीये। आई दया गायत्री माधवी हे भाऊ दादा अरे मी तुझ्या बरोबरच आहे। अरे हो खरं अरे काय झालं का? ये सगळ्यांनी मुक्त आई होणार आहे। काय सांगतो? हो तू पणजी मी आजोबा हा बाप होणार आहे। एकदम भारी। मुक्ता लई गोड बातमी दिलीस ग बाई माझी। आता सगळ्यांना सांगतो हिची पूर्णपणे काळजी घ्यायची। जर कोणी हिला त्रास दिला तर मग आहे आणि त्याची सुरुवात आतापासूनच करायची। तुमचा समध्यांचा आनंद जरा टाकून ठेवा हं? आणि आता मुक्ताला आराम करू हं? सावकाश चल, काही काम करू देऊ नकोस ना तिला। काय ग आई, नेमकी आजच लग्नाची तारीख ठरायची होती। म्हणजे आता मी लग्न करून सासरी जाणार। काय यार, मला हे सगळं मिस नाही करायचंय। आई, आपण हे लग्न 9-10 महिने पुढे ढकलूयात ना। अगं जरा दमाने घे। दमच तर निघत नाहीये। एक मिनिट मी काय म्हणतो की आपण सगळे फक्त अंदाज लावतोय ना, तर आपण हिला डॉक्टरकडे घेऊन जाऊ, सोनोग्राफी करू, मग कन्फर्मच होईल ना। येड्या, मुक्ताच्या चेहऱ्यावरची लालीच सांगतीय कुणीतरी येणार ग। आपला अंदाज चुकायचा नाही। हो तरी पण हे सारंग माझी 2, माधवीची 2 असे 4 बांधपण झालेत। एवढा नाही रे अंदाज चुकणार। मला ना माझ्या भाच्यासोबत खेळायचंय, खूप मज्जा करायची। ते भाची पण असू शकते। हा कोणीही असो, पण मला त्या बाळासोबतचे क्षण मिस नाही करायचे। आणि बाळाचं नाव मी ठेवणार। काय अगं आत्या आहेस तू, बाळाचं नाव ठेवायचा मान तुझाच आहे। येस। बर पुरे जरा मस्ती कमी करा, जरा तिला आराम करू दे। हो मी काय म्हणतो, मी मुक्ताजवळ थांबतो, तुम्ही जा सगळे। दादा तू तुझ्या कामाकडे लक्ष दे, वहिनीची काळजी घ्यायला मी आहे। फक्त काळजी घेऊन नाही चालणार, तिचं एंटरटेनमेंट पण करायला हवं ना, म्हणजे मन प्रसन्न राहील। मी छान छान किस्से सांगून ना वहिनीला खुश ठेवेल। अगं ऐक माझं, मी म्हणतोय मी काळजी घेतो। अरे नाही, मी आहे ना दादा, मी घेते काळजी। एक मिनिट, माझ्यापेक्षा चांगली काळजी वहिनीची कोणीच घेऊ शकत नाही। नाही ना, मी घेणार काळजी। मी आहे ना, थांबा सगळे थांबा। हे आपलं सगळ्यांचं मुक्तावर प्रेम आहे, त्यामुळे आपण सगळे मिळून तिची काळजी घेऊया। चालेल सारंग? चालेल, मग एक काम करू, आपण वेळा ठरवून घेऊ। हो मग ठरलं, सकाळ दुपार संध्याकाळ मी घेणार तिची काळजी। अरे मग उरलं काय? ही चिटिंग आहे। म्हणजे काय चिटिंगच आहे? काही चिटिंग विरोधी नाहीये, मी घेणार तिची काळजी, कळलं? आता आम्ही घेतो म्हटलं ना। तेच देवी आई पाहतेस ना, या घरात पहिल्यांदाच आनंद बघते मी एवढा। तुझ्या आशीर्वादाने हा आनंद असाच कायम राहू दे। काय मग सेवा चालली? ऐकतच नाहीये। असू दे ग, थांबा। चला जेवण करून घेऊयात। हा या। तुम्ही ठेवा तिकडं, मी घेते। काही घ्यायची गरज नाहीये, कारण आज मी माझ्या हाताने तुला भरवणार आहे। आणि
आता उठून वगैरे त्रास करून घेऊ नको स्वतःला. हा कशाला? नो इफ्स नो बट. आता खा पटापट. हे घे. अरे वा, बरोबर चाललं वाटतं. बरं मुक्ता, सुके अंजीर आणि मनुका आणून ठेवलेत. आम्ही तुला देऊच, पण आम्ही जर विसरलो तर तू आठवणीने खा, भूक लागली तर. हा, इथे ठेवते. सारं. आणि ना मी मेथीचे लाडू करायला घेतलेत. आणि यापुढे आता तेलकट खायचं नाही. हा, कॉफी आणि कोल्ड ड्रिंक एकदम बंद. अगं काकी तसंही ती कॉफी आणि कोल्ड ड्रिंक पिते का? मी आपल्या काळजीने म्हणते. हे बघा, मोठ्या मालकाने काय पाठवलंय, म्हणजे तुम्हाला जे आवडेल ना ते तुम्ही लावा असं सांगितलंय. हे बघ, खूप गोड आहे. हा, वैजयंती बोलतीये. एक आनंदाची बातमी द्यायला फोन केला होता. मुक्ताला दिवस गेले. आजी आजोबा होणार आहात तुम्ही. काय सांगता? हो. कुसुम, अगं मुक्ताला दिवस गेले. अगं बाई, तू आजी आणि मी आजोबा होणार आहे. आणि मी पण मावशी होणार. आणि मी मामा. हा, मामा, गजमामा. आऊ द्या, फोन द्या मला. थांबा, मोठ्या मालकीन बाई, तुम्ही लई आनंदाची बातमी दिली बघा. मुक्ताला फोन द्या ना जरा. हो, मुक्ता आराम करते. डॉक्टरकडे घेऊन जाणार तिला. एकदा सोनोग्राफी झाली ना की खात्री होईल. आणि ते झाले की मग कळवते तुम्हाला परत. अहो, खात्री कसली असणारच आहे. तुम्ही बघा, आपण ते डॉक्टर कडे जाऊन आल्यावर कळवा बरं का. हो हो, कळवते, करते फोन. काय आजीच आहे, आजीची मान उंच झाली बघ. आणि तुमचा तोरा पण बदललाय आजोबा. आणि माझा पण गजमामा. लई उपकार झाले देवी आई. लई लई उपकार झाले. वैजंती, इकडे 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 इकडे. ही अतिशय चांगली आनंदाची बातमी आहे की नाही. आता पुढचे 9 महिने मुक्ताला आपण छान असं एकदम सांभाळायचं. तिची सतत अशी काळजी घ्यायची. म्हणजे ते या काळामध्ये बायकांना जे काही चांगलं खायला घालतात ना, त्या सगळ्या पदार्थांची अशी एक यादी बनव आणि ती मागवून घे. हा, कशाची काही कमतरता नाही भासली पाहिजे ना. पैशाची काळजी करू नकोस. बस तसं खायला घालूया. आपलं जे नातवंड होईल ना, काय होईल तो नातू नात काय असेल ते काही चालेल आपल्याला. तर ते असं सुदृढ व्हायला पाहिजे असं आहे ना. अहो, फक्त पौष्टिक खाऊन काही होत नाही. त्यासाठी आईची मनस्थिती उत्तम असायला लागते. त्यासाठी मुक्ता आनंदी राहायला हवी. हे मात्र खरं. आणि कसं असतं ना, बायकांची मानसिक ताकद खूप असते. इतकी जबरदस्त इच्छाशक्ती असते ना त्यांच्याकडे, की तिने असं ठरवलं की मला होणारा त्रास मी माझ्या बाळापर्यंत, माझ्या गर्भापर्यंत पोहोचवणारच नाही. की ती पोचवतच नाही. बरोबर आहे तुझं. पण नको ना, आपण मुक्ताच्या इच्छाशक्तीची परीक्षाच नको घ्यायला. आपण तिला आनंदात ठेवू. सगळ्यांना सांगून ठेव, कोणी त्रास द्यायचा नाही म्हणा तिला. सांगते. खरं तर बाईला आनंदात ठेवणं हे इतकं काही अवघड नाहीये. साधी गोष्ट आहे. आपल्या सगळ्या घरातल्या बायका दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून स्वतः आनंदी राहतात. हे समजायला मला एवढी वर्ष लागले. कळलंच नाही. त्रास देत राहिलो, छळत राहिलो घरातल्या बायकांना. हो, बस पुरे आता. जुनं झालं ते सगळं. आता तुम्ही आत्ता जसे आहात ना, तसे आम्हाला खूप आवडतात. फक्त तसे राहा. मी काय म्हणतो, झोपायच्या आधी एकदा मुक्ताला भेटून येऊया. मुक्ताच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा एकही चान्स तुम्ही सोडू नका.
आता तुमची ही परिस्थिती आहे, उद्या नातवंड आल्यावर काय कराल? काय कराल? तुला सांगू, नातू जर आला ना, मला नातू झाला तर मी ह्या खांद्यावर बसवणार त्याला, आणि जर नात आली तरी इथे बसवणार, आणि बा जुडगूस दिवसभर फक्त नातवंडांबरोबर खेळणार. सारंगला सांगणार की भाऊ आणि युवराजला घे आणि सगळे ते धंदा बिंदा सगळा तू बघ, सगळा बाहेरचा काय आपला फॅक्टरी तिथे. मी बाहेर पडणारच नाही, त्याच्यात लक्षच घालणार नाही, फक्त दिवसभर नातवंडांबरोबर खेळत बसणार. मी सगळ्यात छान आहे. स्वप्न बघताय तेही छान आहे, पण काही स्वप्न झोपल्यानंतर बघायला पण ठेवा ना. चला आवरा, मी जाता. तिकडे जाऊन विचारपूस करून येऊ. वाटलंच होतं मला. चला चला. दादा, हा, एवढ्या रात्री तुम्ही दोघेही कुठे चाललात? आणि जरा मुक्ताची विचारपूस करून येऊया. तू पण चल ना. मला आणखी टेन्शन आलंय. उद्या डॉक्टर काय सांगणार याच ना. मलाही आलंय, पोटात गोळा आलाय माझ्या. हो ना, ते तर आहेच, पण वादनाच्या स्पर्धेचं काय? म्हणजे आता वहिनी प्रेग्नेंट आहे म्हटल्यावर तिला वादनाची प्रॅक्टिस करता येणार नाही. तिला स्पर्धा सोडावी लागेल का? घरातलं सगळं वातावरणच बदलून गेलंय ना. आधीच रेणुकाच्या लग्नामुळे सगळे आनंदी होते, आणि त्यात आता आपलं बाळ येतंय. फक्त उद्या सोनोग्राफी मध्ये बाळाचा कन्फर्म झाला ना की माझ्या चेहऱ्यावरची ही स्माईल आहे ना, ही अशीच राहणार. आणि हो, सोनोग्राफी मध्ये उद्या बाळाचं जे पहिलं चित्र दिसेल ते मी कॅप्चर करणार आहे. अगं पी ना, पी पी. काय बरं वाटतंय का? नाही, आता बरं आहे. आता तुम्हाला बरं वाटतंय का? नाही ग, तुझ्याशी बोलल्याशिवाय, तुला बघितल्याशिवाय, चौकशी केल्याशिवाय त्यांना झोप येणार नाही, म्हणून म्हटलं. तुम्ही माईलाही काळजी नका करू. ठीक आहे, मी आता चालू शकते, घरातली कामं पण करू शकते. कशाला काम कशाला करायची? अजिबात काम करायचं नाही. आम्ही सगळं बघू, ते तिथे निवांत पडून राहायचं. हो, आराम करून झोपून राहून तर आता अजून वाढत. हो, गावाकडे तर बायका 9व्या महिन्यापर्यंत काम करत असतात. हो, पण आपल्याकडे नाही करायचं. तुझ्यासोबत तुझ्या बाळाचाही विचार करायला पाहिजे ना. म्हणजे मानसिक स्थिती तुझी चांगली राहिली पाहिजे, तू आनंदात असली पाहिजेस, तर त्याचा परिणाम बाळावर होणार, हो की नाही? मग वा, मी मगाशी जे बोलले, जसं बोलले तसंच्या तसं बोलून दाखवतायत. एखादा हुशार विद्यार्थी असतो ना, चोख पाठांतर करून बोलतो तसं, हेच सगळं मगाशी मी त्यांना म्हणाले होते. म्हणजे आई, हे सगळं नॉलेज इथून पास झालंय. हा, हो, पण शरीराला हालचाल तर पाहिजे, अंगाला व्यायाम पाहिजे, आणि त्यासाठी काम करायलाच पाहिजे. संबळ पण वाजवणार आहेस? वय स्पर्धेत तर मी भाग घेणारच आहे. पाहिलंस, तुझ्या मगाच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. काय झालं? विश्रांती, आडवी हो, मोठी चालली संबळ वाजवायला, मूर्ख मुलगी. नाही, मी जरा बाथरूमला जाऊन येते. हा, मी घेऊन जाते. काय होते? हळूहळू हळूहळू हळू जागा, जरा लक्ष द्या. हो, 8 मिनिट. हो, रेणुका, काय ग? म्हणजे पाळी सुरू झाली तिची. नाहीये बातमी. अहो,
माणूस आशेवरती असे स्वप्नांचे इमले बांधतो. ती स्वप्न मोडली की इमले कोसळतात, माणूसही कोसळतो. कच झाली माझी. मी खात्री करून घ्यायला हवी होती. तरी सारंग मला म्हणत होता की आपण सोनोग्राफी करून घेऊया. पण याआधी तिला कुठला त्रासही होत नव्हता. ती डेट पुढे गेली, तिला मळमळायला लागलं, कोरड्या उलट्या व्हायला लागलं. मला वाटलं दुसरं काय असणार ना आणखीन. एवढा कसा अंदाज चुकला तुझा? तुमचा नाही अंदाज चुकला मुक्ताच्या बाबतीत. दादा तुम्ही जरा जास्तच विचार करताय. हो हे सगळं नॉर्मल आहे आणि आम्ही स्त्रिया वयाच्या 12व्या-13व्या वर्षीपासून हे सगळे इश्यूज फेस करतच असतो. तुम्हाला माहितीये का कधी कधी 2-2 महिने पिरियड्स येतच नाही. हो आणि खूप गोष्टी असतात अहो. त्यावेळचं वातावरण काय आहे, तिची मनस्थिती काय आहे, शरीरातले हार्मोन्स कसे आहेत, बऱ्याच गोष्टी असतात. मला नाही समजणार. म्हणून तर समजून घेण्याचा प्रयत्न करतोय ना. हो प्रयत्न करताय पण इतकं नाही समजू शकणार तुम्हाला. त्यासाठी बाई व्हायला लागेल. तुम्हाला माहितीये पूर्वीच्या काळी स्वयंवरामध्ये एक पण लावला जायचा आणि पण त्या राजपुत्रांनी जिंकला की त्याचा पुरुषार्थ सिद्ध व्हायचा. आम्ही बायका पुरुषार्थ असा सतत करत असतो. पिटासपण, गर्भारपण, बाळणपण हे सगळे पण आम्ही लिलया जिंकत असून पुरुषांना ते कळत सुद्धा नाही. दिसत नाही का काय? आहे साखर एवढा वेळ लागतो का? हा बरं झालं चहा नाही उकळायला ठेवला. नेमनेम खेळत होत ना. तुझ्या खेळाचं ना काय करावं काही कळना झालंय बघ. काय हो काय झालंय? कसला एवढा विचार करताय? मुक्ताचा हा मग एवढं टेन्शन कशाला घेताय? कालच एवढी मोठी आनंदाची बातमी कळाली आहे आणि तुमचा चेहरा का असा? कुसुम आनंद तर मला पण झालेला आहे, पण अगं ही बातमी आपल्याला मोठ्या मालकीनबाईंनी सांगितली. अरे एवढी महत्वाची बातमी मुक्ताने स्वतःने सांगायला नको का आपल्याला? हो पण मोठ्या मालकीनबाई काय म्हणल्या? आधी दवाखान्यात जाऊन खात्री करून घ्यायला पाहिजे म्हणून सांगितलं नसेल मुक्तानं. नाही मला मुक्ताला फोन करायलाच पाहिजे. हा इथं खरा घोळ झालाय. आजोबा व्हायचा आनंद तुमच्या पोटात मावना झालाय. करा करा एकदा फोन करा आणि बोलून घ्या म्हणजे तुमच्या जीवात जीव येईल. घ्या. ऐक लय त्रास होतोय मोठी. तू पडतेस का जरा मुक्ता? खूप त्रास होतोय. अगं वैजंती गरम पाण्याची पिशवी तरी पोटावर ठेवायला दे ना. त्यात काही होईल असं वाटत नाही मला. डॉक्टरकडेच न्यावं लागेल. दुसरं गायनोकॉलॉजिस्टला फोन कर. हो लगेच. नंबर आहे ना तुझ्याकडे? हो, आई. लवकर पडतेस का जरा थोडा वेळ? आई दादा कुठे ते काय नाही आले? अरे मला बघवणार नाही म्हणतात ते म्हणून नाही आले ते. लवकर. येस मॅम. हो मी तिला लगेच घेऊन येतो. हो आई डॉक्टर म्हणाल तिला लगेच घेऊन ये. मुक्ता गायत्री धर तिला बाजूला. मुक्ता खाली. सावकाश सावकाश सावकाश. हो चल. देवी आई, मुक्तानं आजपर्यंत खूप सोसलंय, खूप यातना भोगल्या आहेत, कष्ट उपसले. आता नको ना, किती सहन करायला लावशील तिला? एक संकट संपलं, दुसरं संपलं, तिसरं चालूच आहे. कधी परिस्थितीने त्रास दिला तिला तर कधी माणसांनी, आणि त्याच्यात सर्वात जास्त त्रास मी दिला. छळलं तिला. तरी ती मात्र फक्त प्रेम करत राहिली, माया लावत राहिली. या सगळ्यातनं बाहेर काढ तिला. मला तिला पुन्हा एकदा पहिल्यासारखं हसताना खेळताना बघायचंय. माझं आयुष्य तिला देऊन टाक, तर तिला सुखात ठेव. या सगळ्या त्रासातून बाहेर काढ, आनंदी ठेव.